नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत। आज आपण या ठिकाणी इथे अर्थव्यवस्था या विषयाची आपण एक बेसिक स्ट्रॅटेजी बघणार आहोत। यामध्ये एक्झॅक्टली पूर्वसाठी सिलेबस कोणता आहे, मुख्यला कशा प्रकारचा सिलेबस आहे आणि एक्झॅक्टली पूर्व आणि मुख्यच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकत्रित अभ्यास करता येऊ शकते का, या संदर्भात एक स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपण डिझाइन करतोय। परंतु मित्रांनो, आपण जेव्हा अर्थव्यवस्था हा विषय जेव्हा समजून घेतो तेव्हा याच्यामध्ये दोन शब्द आपल्या नेहमी समोर येतात। तर एक शब्द आहे आपला इकॉनॉमिक्स, दुसरा शब्द आहे इकॉनॉमी, अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था। मग आता याच्यामध्ये बरेच विद्यार्थी असा शब्द प्रयोग करतात की हा जो की विषय आहे तो आहे अर्थशास्त्र। पण मित्रांनो लक्षात घ्या, अर्थशास्त्र हा जो की उच्चार आहे आपल्या परीक्षेसाठी करणं हा चुकीचा आहे। त्याचं कारण हे सांगता येईल, कारण की अर्थशास्त्र जे आहे ती खूप मोठी ब्रँच आहे, इकॉनॉमी जी आहे ती खूप मोठी ब्रँच आहे आणि या इकॉनॉमीमध्ये एक छोटीशी की ब्रँच आहे ज्याला आपण या ठिकाणी ते अर्थव्यवस्था या ठिकाणी ते असे ते म्हणत असतो। तर चला लक्षात घेऊयात एक्झॅक्टली काय आहे। इकॉनॉमिक्स याच्यात दोन ब्रँचेस आहेत। एक ब्रँच आहे ज्याला आपण मिक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो आणि दुसरा जो काही शब्द आहे तो आहे मॅक्रो। तुम्हाला शब्द सोयीस्कर जावा यासाठी याचा उच्चार मी मिक्रो आणि मॅक्रो असा करतो। मिक्रो या शब्दाचा अर्थ हा होतो मराठीमध्ये, याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणत असतो, सूक्ष्म अर्थशास्त्र। आणि मॅक्रो या शब्दाचा अर्थ हा होतो स्थूल किंवा समग्र अर्थशास्त्र। अशा दोन प्रकारचे जे काही क्रायटेरिया आहेत किंवा जे काही दोन प्रकार आहेत ते अशा प्रकारे इथे केलेले आहेत इकॉनॉमिकचे। आणि हा जो काही क्रायटेरिया आहे मिक्रो आणि मॅक्रो हे आपल्याला सांगण्याचं काम जे केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे रॅग्नर फिश। या व्यक्तीने हे सगळं डिवायडेशन केलं आहे। आणि तुम्हाला माहितीच असेल की अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र याचे जे काही जनक आहेत त्यांचं नाव आहे ॲडम स्मिथ। त्याच्यानंतर भारताचे काही आपले अर्थतज्ञ आहेत, अर्थव्यवस्था जनक आहेत भारताचे, त्याचं नाव आहे दादाभाई नौरोजी। आणि प्राचीन भारताचे अर्थव्यवस्थेचे जनक जर विचार केला तर ते आहेत आपले चाणक्य। तर हा जो काही सिक्वेन्स आहे मित्रांनो हा नेहमी आपला बदलत असतो आणि ही जी काही अर्थव्यवस्था आहे, अर्थशास्त्र आहे, याला प्रॉपर समजून घेण्यासाठी, डिवाइड करण्यासाठी रॅग्नर फिश यांनी याचे हे दोन प्रकार केलेले आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एक आहे समग्र अर्थशास्त्र। मग आपल्याला प्रश्न पडतो की एक्झॅक्टली सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय। सूक्ष्म या शब्दाचा अर्थ हा होतो अतिशय बारीक आणि याच्यामध्ये नेहमी शब्द लक्षात ठेवा तो आहे मी या शब्दाचा अर्थ हा होतो एक व्यक्ती। मुळात अर्थशास्त्र हा जो की विषय आहे तो मुळात पैशाचा अभ्यास आहे आणि जेव्हा आपण या पैशाच्या अभ्यासामध्ये जेव्हा एका व्यक्तीचा आणि जेव्हा पैशाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या शास्त्राला आपण काय म्हणतो मिक्रो इकॉनॉमिक्स किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र। म्हणजे एका व्यक्तीचा अभ्यास आणि पैशाचा अभ्यास या शास्त्राला म्हणायचं आपण इथे सूक्ष्म अर्थशास्त्र। मग तुम्हाला इथे प्रश्न पडायला हवा की एक्झॅक्टली सूक्ष्म अर्थशास्त्र मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, जसं की एका व्यक्तीची आवड कोणती आहे, एका व्यक्तीची डिमांड कोणती आहे, एक्झॅक्टली एका व्यक्तीला काय काय लागतं, या सगळ्यांच्या जे काही गरजा आहे त्याचं संपूर्ण जे काही विश्लेषण असेल ते या शास्त्रामध्ये केलं जातं। जसं की याच्यामध्ये असलेली आपली महागाई, याच्यामध्ये असलेल्या वस्तू, याच्यामध्ये असणारं तुमचं उत्पन्न, याच्यामध्ये असणारं तुमच्या मागणी, डिमांड आणि सप्लाय त्याला आपण म्हणतो, मागणी आणि पुरवठा, या संपूर्ण गोष्टींचा बारीक पद्धतीने जो काही अभ्यास आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आणि नॉर्मली लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काय सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अभ्यास प्रामुख्याने जे MBA डिग्री आहे त्याच्यामध्ये हा अभ्यास केला जातो, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला कंपनीमध्ये कोणतं प्रोडक्ट चालते, कोणतं प्रोडक्ट मार्केटमध्ये येऊ शकते, कस्टमरचे चॉईसेस कोणकोणते आहेत, या संपूर्ण शास्त्राचा अभ्यास तुम्हाला इथे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करता येऊ शकतो। हे एक अतिशय छोटं शास्त्र आहे, प्रामुख्याने एका व्यक्तीपुरतं हे मर्यादित आहे। परंतु जेव्हा आपण समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्र हा शब्द जेव्हा वापरतो याचा अर्थ हा होतो की याच्यामध्ये एका व्यक्तीचा संबंध नाही आहे, तर याच्यामध्ये संबंध असेल एका देशाचा। म्हणजे लक्षात घ्या, देश आणि पैसा याच्यामध्ये काय संबंध आहे, हा संबंध जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा या शास्त्राला म्हणतो आपण समग्र अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स। आता आपण जेव्हा देश संकल्पना जेव्हा लक्षात घेतो मग देशाच्या बाबतीमध्ये काय महत्त्वाचं असेल
की त्या देशामध्ये किती लोक गरीब आहेत, त्या देशामध्ये लोकसंख्या किती आहे, त्या देशाचं उत्पन्न किती आहे म्हणजे GDP किती आहे, त्या देशामध्ये सरकार कशा प्रकारे काम करते, ज्याला आपण या ठिकाणी पब्लिक फायनान्स असं म्हणतो. म्हणजे हे जे काही संपूर्ण जे काही देशासंदर्भात ज्याचा अभ्यास आहे, ज्याला आपण समग्र अर्थशास्त्र असं म्हणतो. मग याच्यामध्ये बँकिंग व्यवस्था येते, GDP व्यवस्था येते. म्हणजे थोडक्यात काय तर ही जी काही संकल्पना आहे ती देशाशी संबंधित आहे आणि देशाच्या पैशाशी संबंधित आहे. या शास्त्राला आपण काय म्हणत असतो, इथे आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रत्येक वेळेस जेव्हा आपण अर्थतज्ञ जेव्हा उच्चार करता मिक्रो आणि मॅक्रो, तर हा उच्चार करणं खूप कठीण जातं किंवा त्याला म्हणूयात आपण की थोडासा गोंधळ होऊ शकतो. म्हणून जे काही अर्थतज्ञ आहे त्यांनी असं सरळ सरळ सांगून टाकलं की हा जो काही शब्दप्रयोग आहे मिक्रो किंवा मॅक्रो, याचं डिवायडेशन त्यांनी सरळ सांगून टाकलं की जेव्हा तुम्ही देशाच्या पातळीवरती जेव्हा संपूर्ण अभ्यास करता तर तेव्हा त्यांनी याला नाव सांगितलं असेल आणि हे नाव आहे अर्थव्यवस्था. काय नाव असेल, अर्थव्यवस्था. म्हणजे जे काही आहे आपलं समग्र अर्थशास्त्र, यालाच आपण जे काही नाव दिलं असेल ते कोणतं नाव असेल, अर्थव्यवस्था. आणि विशेषतः लक्षात घ्या, या अर्थव्यवस्थेमध्ये जो काही आपला सिलेबस आहे तो आपला राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, हा सिलेबस इथे टच होतो. म्हणजे याच्यामध्ये डिमांड सप्लाय किंवा जे काही बाकीच्या गोष्टी असतात व्यक्तिगत लेवलला, याचा अभ्यास आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये नाही आहे. तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला केवळ देश आणि पैसा याचा संबंध आहे. म्हणून आपण या शास्त्राला नेहमी अर्थव्यवस्था हा शब्द प्रयोग करणं अतिशय बरोबर आहे. जर समजा तुम्ही अर्थशास्त्र हा प्रयोग जर केला असेल तर याचा अर्थ हा होतो की तुम्हाला दोघांचाही अभ्यास करायचा आहे, परंतु अर्थव्यवस्थेमध्ये केवळ तुम्हाला एकाच ब्रँचचा अभ्यास करायचा आहे ज्याचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच क्लिअर झाली असेल की मिक्रो म्हणजे काय, का व्यक्तीचा अभ्यास, आणि मॅक्रो म्हणजे काय तर देश आणि पैशाचा अभ्यास. तर आता ह्या दोन गोष्टी आपण इथे समजून घेतल्यात. आता आपल्याला हे समजून घ्यायचं मित्रांनो की आपली जी काही परीक्षा आहे कंबाईन, याच्यामध्ये सिलेबस कोणता आहे आणि एक्झॅक्टली तो सिलेबस आपल्याला कशा प्रकारे मेन्सला सुद्धा या ठिकाणी इथे आपल्याला टच होऊ शकतो. याच्या आधी आपण हे समजून घेऊयात की आपण हा जो काही सेशन आहे तो दोन भागामध्ये रूपांतरित केला. पहिला जो काही भाग आहे ज्याच्यामध्ये आपण 3 प्रश्नाची उत्तरे इथे लक्षात घेणार आहोत की अर्थव्यवस्था आणि अर्थशास्त्रामध्ये काय फरक आहे, जो आपण इथे आत्तापर्यंत इथे समजून घेतलेला आहे. दुसरा पॉईंट आपला असा असणार आहे, संयुक्त गट ब आणि गट क या परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि याचा आपल्याला इथे एकत्रित अभ्यास करता येऊ शकतो का. तर आता आपण दुसऱ्या पार्टमध्ये असणारा, पहिल्या पार्टमध्ये असणारा दुसरा पॉईंटला आपण इथे सुरुवात करूयात. तर लक्षात घेऊयात आपण काय आहे सिलेबस. हा आपला पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. याच्यामध्ये गट ब असेल, गट क असेल, यांची पूर्व परीक्षा ही सारखी आहे. आणि याच्यामध्ये जर आपण इथे लक्षात घेतलं तर आपल्याला जवळपास 8 विषय आहेत पूर्व परीक्षेला कंबाईनच्या. तर यामध्ये आपण हे सगळे 8 विषय इथे बघू शकतो. आणि या विषयामध्ये तुम्हाला इथे तिसरा विषय दिसतो ज्याचं नाव आहे अर्थव्यवस्था. लक्षात घ्या मित्रांनो, या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने 2 भाग पडतात. पहिला भाग कोणता असेल, भारतीय अर्थव्यवस्था, आणि दुसरा शब्द कोणता आहे, शासकीय अर्थव्यवस्था. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बघा, अर्थशास्त्र याच्यामध्ये 2 भाग आहेत, मिक्रो आणि दुसरा आहे मॅक्रो. तर ह्या मॅक्रोमध्ये म्हणजे काय तर देश आणि पैशाचा अभ्यास आहे. परंतु आपल्याला संपूर्ण जगाच्या देशाचा अभ्यास करायची आवश्यकता आहे का, तर नाही, आपल्याला केवळ भारताची आवश्यकता आहे. म्हणजे जे काही अर्थव्यवस्था हा जो काही विषय आहे याचा जो काही संबंध आपल्याला जो काही लक्षात घ्यायचा आहे किंवा जे काही पॉईंट लक्षात घ्यायचे हे कोणाच्या दृष्टिकोनातून आहे, केवळ भारताच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणून आपण याला इथे म्हणायचं भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. आणि ही जी काही भारतीय अर्थव्यवस्था आहे याला चालवणारी एक महत्त्वाची एक यंत्रणा आहे ज्याला आपण सरकार असं म्हणतो. आणि जेव्हा आपण सरकार कशा प्रकारे अर्थव्यवस्था चालवते किंवा सरकार कशा प्रकारे बजेट मांडते, या संपूर्ण जी काही गोष्ट आहे त्याचं नाव आहे ज्याला म्हणतो आपण शासकीय अर्थव्यवस्था. शासकीय अर्थव्यवस्था. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये एकूण 2 पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. पहिला पॉईंट आहे भारताची अर्थव्यवस्था आणि दुसरी कोणाची अर्थव्यवस्था आहे, भारतामध्ये असणारे जे काही सरकार आहे त्याची अर्थव्यवस्था. याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे.
म्हणजे पूर्व परीक्षेला 2 पॉईंट दिलेले आहेत, भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरं आहे शासकीय अर्थव्यवस्था. आता आपण या ठिकाणी हे लक्षात घेऊयात की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला इथे कोणकोणत्या प्रकारचे इथे आपल्याला मुद्दे पाहायला मिळतात. तर लक्षात घ्या, हे मुद्दे अशा प्रकारचे आहेत. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, GDP काय आहे, या संदर्भात शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, राजकोषीय धोरण याचा उल्लेख आहे. आणि नंतर आहे आपला शासकीय अर्थव्यवस्था, म्हणजे याचा अर्थ हा होतो की सरकारचा बजेट कशा प्रकारचा असतो, या संपूर्ण संदर्भात असं हे 2 डिवायडेशन केले. मग मला सांगा मित्रांनो, आपला जो काही सिलेबस आहे पूर्व परीक्षेचा हा 2 भागामध्ये डिवाइड आहे. आणि जर संपूर्ण याचे जर पॉईंट जर लक्षात घेतले असतील तर पॉईंट हे किती प्रकारचे आहेत, तर हे 10 प्रकारचे पॉईंट्स आहेत. या ठिकाणी इथे लक्षात घ्या, पॉईंट क्रमांक 1 पासून तर पॉईंट क्रमांक 9 पर्यंत हे जे काही पॉईंट आहे हा तुमचा प्रकार आहे भारतीय अर्थव्यवस्था. आणि हा जो काही प्रकार आहे तो कोणता असेल, शासकीय अर्थव्यवस्था. तर लक्षात घ्या, मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला प्रश्न किती येतात, तर आतापर्यंत पूर्व परीक्षेला आपल्याला साधारण 10 प्रश्न येतात. एकूण आपल्याला इकॉनॉमीसाठी 15 प्रश्न असतात, पण भारतीय अर्थव्यवस्था या टॉपिकला इथे आपल्याला 10 प्रश्न असतात. आणि शासकीय अर्थव्यवस्थेला मॅक्स टू मॅक्स आपल्याला 5 क्वेश्चन्स असतात. म्हणजे हा ट्रेंड ठरलेला आहे, 15 प्रश्न असतात, 10 प्रश्न आपल्याला हे पुढच्या 9 टॉपिकवरती असतात आणि 5 प्रश्न मॅक्स टू मॅक्स आपल्याला शासकीय अर्थव्यवस्थेवर असतात. शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर टॉपिकचं नाव हेच आहे, सार्वजनिक वित्त. मुळात सार्वजनिक वित्त आणि शासकीय अर्थव्यवस्था हा पॉईंट एकच आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जे तुम्हाला मी सांगितलं असेल की जे 2 प्रकार आहेत, मग या 2 प्रकारानुसार आपल्या परीक्षेमध्ये डिवायडेशन आयोगाने हे सेम केलेलं आहे का, तर हो सेम केलेलं आहे. जसं की आपण इथे बघू शकतो, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला ॲव्हरेज 10 क्वेश्चन दिसतात आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला साधारण मॅक्स टू मॅक्स 5 प्रश्न दिसतात आणि साधारण 3 ते 5 प्रश्न आपल्याला इथे दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ हा होतो की भविष्यामध्ये जो काही ट्रेंड मी तुम्हाला सांगितला 10 प्रश्न आणि 5 प्रश्न हा जवळपास हा मॅक्स टू मॅक्स आहे. आणि मिनिमम टू मिनिमम किती असू शकतो याच्यामध्ये 3 किंवा 2 प्रश्न असू शकतात आणि याच्यामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतो. म्हणजे जो काही ट्रेंड आहे हा 15चा तर सेम असणार आहे, फक्त जे काही वरचे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये थोडीशी मागे पुढे ही तफावत होऊ शकते. पण जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला नेहमी सारख्याच हिशोबाने अभ्यास करायचा आहे. म्हणजे याच्यातला कोणताही पॉईंट आपल्या याच्यामध्ये मिस करायचा नाही. इथे बरेच जण असे प्रश्न विचारतात की सर पूर्व परीक्षेला आपल्याला कोणत्या प्रकारचे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळेच पॉईंट महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला इथे 10 पॉईंट्स इथे मी सांगितलेले आहेत. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 10 पॉईंट्स का महत्त्वाचे आहेत, तर मित्रांनो लक्षात घ्या, हे काही रॉकेट सायन्स नाही आहे की मी तुम्हाला काहीतरी असं निवडून सांगितलं आहे. जो मुळात सिलेबस आहे त्यालाच फक्त मी इथे काय केलं असेल, बायफ्रिकेशन केलेलं आहे आणि सांगितलं की ओके दिस इज अ 10 पॉईंट्स. हे जर व्यवस्थित जर केले तर याच्यावरती आपल्याला डेफिनेटली 10 ते 12 क्वेश्चन या ठिकाणी इथे कव्हर होऊ शकतात. म्हणजे 15 पैकी 15 इकॉनॉमीमध्ये कधीच कव्हर करणं शक्य होत नाही, कारण की इकॉनॉमी हा विषय थोडासा कन्सेप्च्युअल, थोडासा करंट बेस आणि थोडासा फॅक्च्युअल आहे. आपण एवढे मोठे फॅक्ट्स एकाच ठिकाणी कव्हर करू शकत नाही किंवा करंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण कुठेतरी मागे पुढे राहतो. म्हणून 15 पैकी आपल्याला 10-12 क्वेश्चन्स बरोबर येणं म्हणजे आपली इकॉनॉमीसाठी असलेली खूप मोठी अचिव्हमेंट्स आहे. आणि माझाही प्रयत्न हाच असणार आहे मित्रांनो की तुम्हाला कशाप्रकारे 10 ते 12 क्वेश्चन्स हे कमी एफर्ट्समध्ये आणि बेस्ट टू बेस्ट अंडरस्टँडिंगमध्ये तुमचे कव्हर होतील, या दृष्टिकोनातून आपण इथे प्रयत्न करतोय. आणि आपला जो काही सेशन आहे तो पहिल्यांदा हाच आहे की आधी तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की इकॉनॉमी पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 10 पॉईंट्स आहेत, 10 पैकी तुम्हाला 5 प्रश्न शासकीय अर्थव्यवस्थेविषयी विचारले जातात आणि 10 प्रश्न हे भारतीय अर्थव्यवस्थेवरती विचारले जातात. हे आहे बेसिक ट्रेंड. मग आता आपल्याला हे समजून घ्यायचं मित्रांनो, कारण की बरेच वेळेस मित्र अभ्यास करत असताना जो काही सिलेबस आहे तो वेगळा करून बघतात. समजा पूर्वचा वेगळा सिलेबस, मुख्यचा वेगळा सिलेबस, मग परत ही प्रिपरेशन वेगळी, परत ती प्रिपरेशन वेगळी, प्लस रेफरन्सेस वेगळं. हे सगळे जे काही चालते तुमच्या माइंडमध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये, ही स्ट्रॅटेजी अतिशय चुकीची आहे मित्रांनो. लक्षात घ्या, जेव्हा आपण एक विषय जेव्हा हातामध्ये घेतो तर तेव्हा आपल्याला पूर्वलाही तो आहे आणि मेन्सलाही तो आहे. आपल्याला आधी हे शोधायचं आहे की दोन्ही ठिकाणी आपल्याला हा सिलेबस कुठे मॅचिंग होऊ शकतो. आणि ऑब्व्हियसली तो मॅचिंग असतोच,
फक्त आपल्याला जे काही 20% किंवा 30% सिलेबस जो मेन्सला वेगळा आहे त्याला फक्त आपल्याला इथे बाजूला ठेवायचं आहे. कारण की पूर्वपरीक्षा पास होणं खूप जास्त गरजेची असल्यामुळे आधी तुम्हाला असे पॉईंट्स अभ्यास करायचा आहे की जे पॉईंट्स तुम्हाला पूर्व आणि मुख्यला एकत्रित बांधल्या गेलेले आहेत. आणि मग जेव्हा तुम्ही मेन्स जेव्हा क्वालिफाय होता तर तेव्हा तुम्हाला असे पॉईंट्स करायचे आहेत की ज्याचा तुम्ही आधी अभ्यास केला नाही आहे, जे केवळ मेन्सलाच पॉईंट आहेत. मग तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की सर हे केल्यामुळे आमचा वेळ जाणार आहे का? अजिबात नाही. वेळ तुमचा सारखाच लागणार आहे. फक्त याच्यामध्ये प्लस पॉईंट हा असणार आहे की तुम्ही मेनचे क्वेश्चन्स केल्यामुळे पूर्वपरीक्षेला तुम्हाला बेस टू बेस त्याच्यामध्ये तुम्हाला देता येऊ शकते. आणि विशेषतः लक्षात घ्या, आपल्या या स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्व मुख्य असे जे काही टप्पे आहेत ते केवळ आयोगाच्या टप्प्यानुसार आहेत, त्यांच्या परीक्षेनुसार आहेत. पण अभ्यासानुसार असं काही टप्पा आहे का? जसं की एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो. जसं की सार्वजनिक वित्त हा जो काही टॉपिक आहे हा पूर्वलाही आहे आणि मेन्सलाही आहे. आणि जर समजायचे आपण जर क्वेश्चन बघितलेत, हे क्वेश्चन्स असं अजिबात नाही आहे की पूर्वला विचारलं म्हणजे खूप सोपं विचारलं असेल किंवा मुख्यला विचारलं म्हणजे खूपच अवघड विचारलं, असं अजिबात नाही आहे. म्हणजे क्वेश्चनची जी काही लेवल आहे ती आपल्याला कधीही बदलताना दिसत नाही. म्हणजे प्री आणि मेन्स हे सगळं सारखंच आहे, एकच पॅटर्नमध्ये चालत असते. फक्त सिलेबस आपला हा नेहमी मागे पुढे होतो. पण यामुळे आपल्याला काय करायचं आत्ता या ठिकाणी इथे जो काही आपला सिलेबस असेल पूर्व आणि मुख्यचा हा आपला इथे एकत्रितदृष्ट्या इथे बघायचा आहे. तरच आपल्याला या ठिकाणी इथे आपल्याला जी काही पूर्व परीक्षा आहे ती देता येईल. म्हणजे बेस टू बेस आपल्याला ते परफॉर्म करता येईल. नाही तर मुलं काय करतात, पूर्वपरीक्षा म्हणजे काय तर वरवरचा अभ्यास करतात. असं नाही आहे. तुम्हाला त्या क्षमतेने पूर्व आणि मुख्यच्या अँगलने अभ्यास करावाच लागेल. तर आपण हे इथे बेसिक लक्षात घेतलं. इथे आहे तुमचे 10 पॉईंट्स. आता आपण मुख्य परीक्षेवरती येऊयात. फॅन सुरू करा फॅन. आता आपण दुसऱ्या पॉईंटवरती येऊयात, तो आहे आपला मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षा जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा त्याच्यामध्ये ग्रुप बीची परीक्षा आणि ग्रुप सीची परीक्षा ही मुळात जो काही सिलेबस आहे, सिलेबस याचा सेम आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो काही सिलेबस आहे तो सेम आहे, परंतु जी काही परीक्षा आहे ती वेगवेगळी होते. तुम्हाला माहीत असेल ग्रुप बीचा पेपर आधी होतो, नंतर ग्रुप सीचे पेपर होतात, म्हणजे शेड्यूलनुसार. मग याचा अर्थ काय होतो की सिलेबस सारखा आहे पण परीक्षा ह्या वेगवेगळ्या होतात. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की ग्रुप बीचा पेपर हा सोपा असतो किंवा ग्रुप सीचा पेपर हा सोपा असतो, असं काही आहे का? मित्रांनो, नक्कीच ग्रुप सीमध्ये जे काही क्वेश्चन्स येतात हे थोडेसे सोप्या लेवलला येतात. परंतु हे नेहमी लक्षात घ्या, जर अभ्यास करायचा आहे की तुम्हाला क्वेश्चनची लेवल लक्षात नाही घ्यायची, तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून ग्रुप बी आणि ग्रुप सीची परीक्षा जी आहे इकॉनॉमीसाठी ही सारखीच आहे, याच्यामध्ये काहीही संबंध नाही. अभ्यास हा आपला सारखाच आहे. थोडे क्वेश्चनची लेवल ही मागे पुढे होऊ शकते. पण तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही टॉपिक चांगला केला असेल मग कधी तुम्हाला हा प्रश्नच नाही आहे की त्याच्यावरती प्रश्न अवघड आला किंवा सोपा आला, तो तुम्हाला सोडवता येऊ शकतो. तर लक्षात घ्या, याचा हा सिलेबस सारखा आहे, परीक्षा फक्त वेगवेगळ्या होतात आणि जे काही क्वेश्चनची लेवल आहे थोडीफार मागे पुढे राहते. आता आपण मुख्य परीक्षेला जर इथे लक्षात घेतलं तर आपले हे 5 सब्जेक्ट आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे आणखीन तुम्हाला इथे 3 सब्जेक्ट दिसत आहेत. म्हणजे मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्हाला 8 सब्जेक्ट आहेत. पूर्वला किती आहेत? 8. तसेच मुख्यला सुद्धा इथे या ठिकाणी इथे 8 सब्जेक्ट आहे. मग आता इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो की पूर्वपरीक्षा जे आहे ते तुम्हाला 100 क्वेश्चन्स असतात. मुख्य परीक्षेला सुद्धा किती क्वेश्चन्स आहेत? 100 क्वेश्चन्स आहेत. मग याचा अर्थ हा होतो की जे काही डिवायडेशन्स आहे मुख्य परीक्षेचं आणि पूर्वपरीक्षेचं हे सारखं आहे का? लक्षात घ्या. समजा हा अर्थव्यवस्था हा विषय आहे. एक तुम्हाला मी जस्ट एक एक्झाम्पल सांगतोय. समजा अर्थव्यवस्था हा जो काही विषय आहे, पूर्वपरीक्षा आणि इथे आहे आपली मुख्य परीक्षा, याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात ते आहे त्या ठिकाणी इथे 15 क्वेश्चन्स आणि इथे क्वेश्चन्स किती आहेत? 10 क्वेश्चन्स. मग विशेषतः लक्षात घ्या, हे आत्तापर्यंत जी काही परीक्षा झाली असेल आपली 2023ची, याच्यानुसार हे तुम्हाला इथे पॅटर्न सांगतोय मी. कारण की आता ही पहिली परीक्षा होती आपल्या नवीन पॅटर्ननुसार. तर नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला असेच इथे मार्क्स विचारला गेले होते, क्वेश्चन विचारला गेले होते, 10 क्वेश्चन्स. आणि या ठिकाणी तुम्हाला माहीत असतील नॉर्मली पूर्वपरीक्षेला तुम्हाला 100 क्वेश्चन्स असतात आणि मुख्य परीक्षेला सुद्धा किती क्वेश्चन असतात? दुसऱ्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स. इथे तुम्हाला जे काही मार्क्स आहेत ते किती आहेत? 100 आणि इथे किती आहेत? जवळपास 200. 200 हे आणि 200, जवळपास ही तुम्हाला मुख्य परीक्षा ही 400 मार्काला आहे. यस, म्हणजे याचा अर्थ इथे 15 मार्क्स
15 गुण आणि इथे गुण किती असतील या ठिकाणी, इथे 20 गुण, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ हा होतो की इकॉनॉमीमध्ये जर आपल्याला पूर्व आणि मुख्यच्या अंगाने जर विचार केला तर 15 प्लस 20, तर एकूण आपल्याला किती मार्क्स होतात, इथे 35 मार्क्सची तयारी होते. म्हणजे 500 मार्कांपैकी किंवा 500 गुणांपैकी आपल्याला किती मार्काची तयारी इकॉनॉमीच्या माध्यमातून होते, ते आहे 35 मार्कांचे. इकॉनॉमीचे जे काही वेटेज आहे ते खरंच खूप चांगलं आहे आणि विशेषतः मुलं इकॉनॉमीची प्रिपरेशन करत नाही, कारण की हा विषय थोडासा डिफिकल्ट आणि थोडासा गुंतागुंतीचा आहे. पण जर तुम्हाला प्रॉपर जर हा विषय जर कळाला तर याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच खूप चांगला स्कोर या ठिकाणी इथे होऊ शकतो. चला आता आपण डायरेक्टली इथे सिलेबस लक्षात घेऊयात. बघा हा तुम्हाला इथे अर्थव्यवस्था हा विषय दिसतो. आता याच्यामध्ये जर आपण इथे लक्षात घेतलं मित्रांनो, तर इथे तुम्हाला आयोगाने 2 पॉईंटमध्ये सिलेबस डिवाइड केला. जसं की पूर्वपरीक्षेला 2 पॉईंटमध्ये आहे, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था, असे हे 2 पॉईंट्स आहेत. आता इथे लक्षात घ्या, आयोगाने सुद्धा इथे असंच केलेलं आहे. जो काही बेसिक मुद्दा आहे पूर्वपरीक्षेचा तो इथे घेतलेला आहे, तो आहे भारतीय अर्थव्यवस्था. म्हणजे एक्झॅक्टली भारताच्या व्यवस्थेचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. आणि याच्यामध्ये इथे लक्षात घ्या, दुसरा शब्द आहे समग्र अर्थशास्त्र. समग्र अर्थशास्त्र म्हणजेच काय, अर्थव्यवस्था. म्हणजे जो काही अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या जे काही बेसिक संकल्पना ज्या आहेत याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जसं की सार्वजनिक वित्तचा बेसिक अभ्यास किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय भांडवल असेल याचा बेसिक अभ्यास. याचा बेसिक अभ्यास झाल्यानंतर याचा रेफरन्स भारताबद्दल काय असेल हा सुद्धा पॉईंट तुम्हाला इथे दिलेला आहे. जसं की बघा, सार्वजनिक वित्त हाई पॉईंट आहे आणि हाई पॉईंट आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे, पण हा सिलेबस डबल काय आहे. मित्रांनो, हा मुळात डबल सिलेबस नाही आहे. फक्त यांनी इथे जे काही विचारलं असेल ते ओव्हरऑल इकॉनॉमीच्या अँगलने आहे आणि इथे जो काही रेफरन्स आहे तो भारताच्या अँगलने आहे. पण लक्षात घ्या, अभ्यास जो आहे तो सारखाच आहे, काही वेगळं नाही आहे. मग आता इथे तुम्हाला प्रश्न पडायला हवा की एकूण आपल्याला किती पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. जसं की मी तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये एकूण 10 पॉईंटचा अभ्यास आहे. मग तसा इथे मुख्य परीक्षेला आपल्याला किती पॉईंटचा अभ्यास आहे बघा, 1 2 3 4, म्हणजे इथे झाले आपले हे 4 पॉईंट. आणि त्याच्यानंतर इथे झाले आपले जवळपास किती पॉईंट्स, 9 पॉईंट्स. म्हणजे एकूण आपल्याला किती पॉईंटचा अभ्यास करायचा आहे, हो 13 पॉईंटचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जे आपला सिलेबस आहे अर्थव्यवस्था याच्यामध्ये पूर्वपरीक्षेला किती पॉईंट्स आहेत आपल्याला, 10. आणि मला सांगा मुख्य परीक्षेला आपण आता जे काही पॉईंट्स बघितलेत हे एकूण किती आहेत या ठिकाणी, इथे 13 पॉईंट्स आहेत. येस ऑर नो. आता इथे 13 पॉईंट्स आहेत, परंतु मला सांगा या सिलेबसनुसार असे किती पॉईंट्स आहेत की जे डबल झालेले आहेत. डबल म्हणजे काय की दोन्ही ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी हे सिलेबस इथे दिसतोय. तर हे कोणते पॉईंट्स असतील सांगा मला. जसं की बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, खाली सुद्धा तुम्हाला दिसतोय हा शब्द आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, इथेही तुम्हाला हा पॉईंट दिसतो सार्वजनिक वित्त. म्हणजे याचा अर्थ हा होतो मित्रांनो की तुम्हाला एकूण 13 पॉईंट्स आहेत, परंतु यापैकी 2 असे पॉईंट्स आहेत की जे रिपीट झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुम्हाला एकूण किती पॉईंटचा अभ्यास आहे, केवळ 11 पॉईंटचा अभ्यास आहे. लक्षात घ्या, आपण आता इथे बघतोय हेच बघतोय की पूर्वपरीक्षेला 10 पॉईंट्स आहेत, मुख्य परीक्षेला 13 पॉईंट्स आहेत. पण खरंच ते 13 पॉईंट्स आहेत का, हो नाही. तर 2 पॉईंट इथे मायनस होतील, तर आपल्याला इथे केवळ 11 पॉईंटचा इथे अभ्यास करायचा आहे. मग इथे तुम्हाला असा प्रश्न पडायला हवा की सर 10 पॉईंट्स आणि हे 11 पॉईंट्स, 10 + 11 एकूण किती पॉईंट्स होतात, हो 22 पॉईंट होतात. म्हणजे आपल्याला इथे 22 पॉईंटचा अभ्यास करायचा आहे का. तर मित्रांनो लक्षात घ्या, इथे तुम्हाला एकूण 22 पॉईंट नाही आहे. मुळात असे काही पॉईंट्स आहेत की जे आपल्याला पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये रिपीट होणार आहेत. त्यांना जर आपण इथे जर क्लब केलं, जर त्यांना जर या ठिकाणी इथे लक्षात घेतलं, तर हे असे एकूण किती पॉईंट्स आहेत, तर केवळ इथे आपल्याला 16 पॉईंट्स आहेत. म्हणजे आपल्याला इथे अभ्यास जे काही करायचा आहे तो 22 पॉईंटचा अभ्यास करायचा नाही आहे. जेव्हा कधी तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा अर्थव्यवस्था हा विषय जेव्हा येईल, तर तेव्हा नेहमी तुमच्या डोळ्यासमोर हे 16 पॉईंट येणं गरजेचे आहेत. आणि हे 16 पॉईंट म्हणजे कसे असतील,
पूर्व प्लस मुख्य, पूर्वचे 15 प्रश्न आणि मुख्यचे 10 प्रश्न, असे तुमचे हे 25 प्रश्न डोक्यात यायला हवेत आणि 16 टॉपिक्स तुमच्या हे लक्षात यायला हवेत. आता लक्षात घ्या, तुम्ही सध्या पूर्वपरीक्षेच्या पहिल्या टप्प्यावरती आहात. मग अशा वेळेस तुम्हाला कोणते पॉईंट चांगले करण्याची आवश्यकता आहे. आता इथे लक्षात घ्या, मी तुम्हाला एकदा परत रिपीट करतोय. एकूण पूर्वपरीक्षेला किती आहेत हो? 10. मुख्य परीक्षेला किती आहेत? 11. म्हणजे इथे आपल्याला किती पॉईंटचा अभ्यास करायचा आहे? जवळपास 21 ते 22 पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. पण इथे लक्षात घ्या, हे जे 22 पॉईंट आहेत हे आपल्याला मुळात 22 पॉईंट आहेत का? नाही. तर एकूण किती पॉईंट्स आहेत? केवळ 16 पॉईंट्स. कारण की पॉईंट हे रिपीट झालेले आहेत. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही विसरून जा की 10 पॉईंट पूर्वला आहे किंवा मुख्य परीक्षेला आपले हे 21 पॉईंट आहेत. हे सगळं विसरून जा. आता इथे आपल्याला काय विचार करायचा आहे? केवळ 16 पॉईंटचा विचार करायचा आहे. जेव्हा कधी तुम्ही आता या पहिल्या फेजमध्ये आहात, तुम्ही अंडरस्टँडिंग मोडमध्ये आहात, तर 16 पॉईंटबद्दल नेहमी विचार करायचा आहे. आणि या 16 पॉईंटपैकी तुम्हाला सध्या कोणत्या पॉईंटवरती फोकस करायचा आहे हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे. जर पूर्वपरीक्षा जर पास करायची असेल तर, कारण की हे करणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला असे काही इथे स्टार करून सांगतो की जो सिलेबस तुम्हाला केवळ मुख्य परीक्षेला आहे, पूर्वपरीक्षेला नाही आहे. म्हणजे तो पूर्णतः मुख्य परीक्षेला आहे. त्यापैकी इथे पॉईंट लक्षात घ्या. पहिला पॉईंट आहे आपला या ठिकाणी इथे पायाभूत सुविधा, हा पूर्णतः आपल्याला मुख्य परीक्षेला आहे. त्याच्यानंतर सहकार हा पूर्णतः मुख्य परीक्षेला आहे. त्याच्यानंतर उद्योग आणि सेवा हा पूर्णतः मुख्य परीक्षेला हा पॉईंट आहे. नंतर आहे आपला वृद्धी आणि विकास, हा पूर्णतः मुख्य परीक्षेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला इंडेक्स विचारले जातात. त्याच्यानंतर GDP बद्दल विचारलं जातं. तर हा आपला राष्ट्रीय उत्पन्न म्हणून इथे हा पॉईंट इथे आपला मर्ज होतो, म्हणजे एकच पॉईंट आहे तो. नंतर आहे भारतीय शेती आणि ग्रामीण विकास, हा सुद्धा पूर्णतः मुख्य परीक्षेला हा पॉईंट आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही सुद्धा आपल्याला कधी कधी पूर्वलाही विचारलं जातात, त्यामुळे आपण याला इथे सोडूयात. आता मला सांगा, ह्या 16 पॉईंटपैकी असे किती पॉईंट्स आहेत की जे आपल्याला केवळ मुख्य परीक्षेला अभ्यास करायचा आहे? 1 2 3 4 5. इथे सुद्धा मी याला टाकून देतो. म्हणजे एकूण किती पॉईंटचा अभ्यास जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने मुख्य परीक्षेला करायचा आहे? तर 6 पॉईंट्स आहेत. किती? 6 पॉईंट्स. आणि असे किती पॉईंट्स आहेत की ज्यांचं पूर्व आणि मुख्य करून एकत्र होतात? असे किती पॉईंट्स आहेत? तर 6 पॉईंट्स आहेत. बघा, 10 पॉईंट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8, त्याच्यानंतर हे खाली 9 आणि खालचं आहे 10. तर अशा प्रकारचे 10 पॉईंट जे आहेत ते कशाला आहेत? पूर्व आणि मुख्यला आहे. म्हणजे बरेच जणांना हा प्रश्न इथे पडतो की सर आधी एक्झॅक्टली कोणता अभ्यास करायचा आहे, पूर्व की मुख्य? पण या ठिकाणी मी इथे सांगेल मित्रांनो, तुम्हाला पूर्व आणि मुख्याचा एकत्रित अभ्यास करायचा आहे. आणि विशेषतः तुम्हाला हे 10 पॉईंट्स ॲज अ सेम पॉईंट ऑफ व्ह्यूनी पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही यांनी तुम्हाला एकत्र अभ्यास करायचा आहे. जर करता आलं तरच तुम्हाला पूर्वपरीक्षा हे खूप बेस्ट टू बेस्ट देता येईल. अदरवाईज काय होईल की एक जो काही अँगल आहे मुख्य परीक्षेचा तो तुमच्या याच्यामध्ये अभ्यासामध्ये कधी ॲड होणार नाही. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचं या ठिकाणी इथे आपलं हे सगळं सिलेबस मी तुम्हाला इथे सांगण्याचा इथे प्रयत्न केला. आता जे काही आपलं सेकंड सेशन असेल मित्रांनो, सेकंड सेशनमध्येही तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न करेल की एक्झॅक्टली याची बुकलिस्ट कशी असावी, या अभ्यासक्रमाचं एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय असावी, आणि यामध्ये आणखीन आपल्याला कोणकोणत्या डायमेन्शनचा विचार करायला हवा, याबद्दल आपण सेकंड सेशनमध्ये या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. या सेशनमध्ये आपण इथे केवळ बेसिक माहिती बघितलेली आहे. बेसिक माहिती काय असेल? अर्थव्यवस्था आणि अर्थशास्त्रामध्ये फरक काय आहे. नंतर आपण हे बघितलं की पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये कसे पॉईंट्स वेगळे आहेत पण कसे आहेत ते एक आहेत. मला सांगा, पूर्वला किती आहेत? 10. मुख्यला किती आहेत? 13. पण जर आपण या सगळ्यांना जर क्लब केलं तर एकूण किती पॉईंट्स आहेत आपल्या अभ्यासाला? केवळ 16 पॉईंट्स आहेत. मग आता मला सांगा, ह्या 16 पॉईंटपैकी तुम्हाला पूर्व परीक्षेला जे सारखे आहेत मुख्य आणि परीक्षेला अशा किती पॉईंट्स अभ्यास करायचा असेल? 10 पॉईंट्स. आणि मुख्य परीक्षेला किती आहेत जे सोडून द्यायचे आहेत? ते आहे तुमचे 6 पॉईंट्स. तर इथे आपण बेसिक गोष्टी बघितली असेल. आता नेक्स्ट टाईमला आपण याची स्ट्रॅटेजी म्हणजे एक एक पॉईंट घेऊन तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, बुकलिस्ट कशी करायची, याच्यावरती आपण इथे अभ्यास करूयात. तर मित्रांनो, चला आज आपण इथे थांबूयात. हा सेशन तुम्हाला कसा वाटला हा नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. किंवा जर तुम्हाला आणखीन जर नवीन नवीन टॉपिकवरती जर काही व्हिडिओ हवे असतील तर नक्की आपण याच्यावरती इथे काम करूयात. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच.